मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. प्रत्येक वेळेला माझ्या थोडंसं असं लक्षात येतं की काही महत्वाच्या घटना घडून जातात आणि त्याचा उल्लेख या चॅनेलवरती होत नाही. काही काही गोष्टी अनालिसिस साठी घेतल्या जातात, परंतु काही तशाच सुटून जातात. म्हणून एक छोटासा उपक्रम करते आहे की जर का काही महत्वाच्या घटना घडल्या तर निदान त्याची नोंद इथे व्हावी म्हणून हा एक नवा उपक्रम आहे. तुम्हाला आवडला तर जरूर कळवा. आणि त्याच्यानुसार ज्या महत्वाच्या घटना घडतील त्या आधी इथे आपण सांगितल्या जातील आणि मग त्याचं जर का सविस्तर ज्याच्यावरती बोलणं आवश्यक आहे त्याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ आपण करणार आहोत. तर आजपासून शुभारंभ करते आहे आणि तुम्हाला आवडेल हा उपक्रम अशी आशा करते. डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानला एक नवीन निमंत्रण पाठवलेलं आहे. आतापर्यंत आपल्याला माहितीये की क्वाड म्हणजे 4 देश आणि ते 4 देश होते अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांच्यातर्फे एक कॉयलेशन टाईप एफर्ट चाललेले होते आणि त्याच्यानुसार भारताने नेहमी याच्यावरती भर दिलेला होता की ही काही मिलिटरी अरेंजमेंट नाहीये, आम्ही कुठल्याही प्रकारच्या मिलिटरी अंडरस्टँडिंग मध्ये नाही आहोत, पण इंडो पॅसिफिक या प्रदेशामध्ये काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याची गरज आहे आणि आर्थिक दृष्ट्या हा संपूर्ण प्रदेश जो आहे तो शांततामय असण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनामधून आम्ही याच्यामध्ये सामील झालेले आहोत असं भारताने पहिल्यापासून सांगितलेलं होतं. अर्थात क्वाडचा जो भर होता तो जास्त करून चीनला अटकाव करण्याचा होता असा एक समज पसरलेला होता. त्याला भारताने कधी थारा दिला नाही. आता क्वाडला पूर्णपणे एक लष्करी स्वरूप देण्याचं विचारात घेतलं तर भारत त्याच्यासाठी तयार नाही आणि म्हणून ट्रम्प यांनी तो जो प्रयत्न आहे तो सोडून दिल्यासारखा आहे आजच्या घडीला. कारण ज्या प्रकारे ते दबाव आणतायत त्या प्रकारे मोदी उत्तर देत नाहीत, तेव्हा त्यांनी जपानला आता निमंत्रण पाठवले. कशासाठी? तर तुम्ही ऑकस जॉईन करा. ऑकस म्हणजे आठवत असेल ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या तिघांनी मिळून एक नवीन आघाडी सुरू केलेली होती आणि त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाला त्याला काय म्हणतात, न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन. न्यूक्लिअर सबमरीन नाही, पण ज्या सबमरीनला म्हणजे पाणबुडीला जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा न्यूक्लिअर असेल अशा पाणबुड्या देण्यासाठी म्हणून ऑक्स तयार झाला. आता क्वाड फेल होते म्हटल्यानंतर ट्रम्प यांनी त्याच्यामध्ये जपानला तुम्ही ह्याच्यात सामील व्हा असं सांगितलंय. म्हणजे ते 3 देश एकत्र आणि त्याच्यामध्ये युनायटेड किंगडम ब्रिटन येईल आणि त्याच्यामधून ऑकस प्लस असं त्याचं नाव दिलं गेलेलं आहे. ही घटना अत्यंत महत्वाची आहे आणि तिचा आपण ज्या काय म्हणतात थोडाफार अनालिसिस स्वतंत्र व्हिडिओमध्ये करू. दुसरी जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा स्पष्टीकरण आलेलं आहे की यापूर्वी जर का एखाद्या डॉक्टरला अमेरिकेमध्ये काम करायचं असेल तर त्याला पण H1B व्हिसा लागत असे आणि त्याला हा $1,00,000 जो क्लॉज आहे तो लागू होणार का असा प्रश्न होते आणि त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन आले की डॉक्टर्सना त्याच्यामधून एक्झेम केलं गेलेलं आहे. म्हणजे जर का डॉक्टरचा H1B असेल तर त्याला $1,00,000 मिळणार नाही. आता ही बातमी जर का खरी असेल तर कदाचित तो सगळा कोटा जो आहे तो डॉक्टर्ससाठी मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ शकतो. अर्थात तिथे जॉब्स आहेत की नाही हे बघावं लागेल. खरं सांगायचं झालं तर एखाद्या डॉक्टरला तुम्ही तिथे घेत असाल तर ते $1,00,000 काही जास्त नाहीये देणं एम्प्लॉयरला, पण असं त्यांच्या मताप्रमाणे त्यांनी केलंय. पुढची महत्वाची बातमी अशी आहे की थायलंडमध्ये थायलंड आणि कंबोडिया यांच्यामध्ये पुन्हा एकदा युद्धज्वर हा चढायला लागलेला आहे. थायलंडनी आपलं सैन्य मोठ्या प्रमाणामध्ये कंबोडियाच्या बॉर्डरवरती पाठवून दिलेलं आहे आणि बॉर्डरच्या आसपास जे नागरिक राहतात त्या नागरिकांना तिथून बाहेर पडण्याचे आदेश थायलंड सरकारने दिलेले आहेत. तेव्हा
एकंदरीतच युद्ध जेव्हा सुरू व्हायचं असतं तेव्हा पहिले नागरिकांचं स्थलांतर केलं जातं आणि आर्मी तिथे आणली जाते. ह्या दोन्ही गोष्टी या थायलंड आणि कंबोडियाच्या बॉर्डरवरती होताना दिसत आहेत. ही एक महत्वाची घटना आहे. जसे भारतीय उपखंडाच्या बाजूला म्हणजे भारताचे शेजारी देशांमध्ये जशी एक खळबळजनक परिस्थिती आहे तशीच साऊथ ईस्ट एशियामध्ये चालू करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचे जे डीप परिणाम आहेत ते सुद्धा आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बघू. इटलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दंगली सुरू झालेल्या आहेत. त्यातलं मिलान हे शहर जे आहे त्याचे सर्वच ठिकाणचे व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. इटलीनी युरोपामधल्या अनेक देशांनी आता डायरेक्टली पॅलेस्टाईनला मान्यता देण्याचा सपाटा लावलेला आहे. कारण ते म्हणतात की जर का अमेरिका आमचं काही ऐकतच नसेल तर आम्ही आमची नीती जी आहे ती फॉलो करतो. अशा रीतीने स्टार्मर आणि जर्मनी, फ्रान्स हे सगळेजण पॅलेस्टाईनला होकार देण्याला अनुकूल झालेले आहेत. पण इटलीमध्ये जॉर्जिया मेलोनींनी मात्र त्याला ठाम नकार दिला. त्या ठाम नकारामुळे तिथे घुसलेले हे जे सगळे स्थलांतरित आहेत ते सगळे रस्त्यावर आले आणि रस्त्यावर येऊन त्यांनी दाखवताना मोर्चे काढणं, आंदोलन, परंतु त्याला हिंसक स्वरूप हे सहज लागलं आणि आजच्या घडीला एक सिव्हिल वॉर सारखी परिस्थिती आज इटलीमध्ये आहे असं आपल्याला दिसून येतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेअंतर्गत एक अंतिफा नावाची ऑर्गनायझेशन होती आणि ह्या ऑर्गनायझेशन मार्फत दोन स्वतंत्र ऑर्गनायझेशन, एक ब्लॅक लाईफ मॅटर्स म्हणून एक होती आणि ही अंतिफा होती. पण त्यातल्या अंतिफाला त्यांनी टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून घोषित केलेलं आहे. कारण या अंतिफा ऑर्गनायझेशन मार्फत अनेक हिंसक घटना अमेरिकेमध्ये घडत असतात आणि त्याची नोंद सुद्धा घेतली गेलेली आहे. आज त्याला टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून त्यांनी मान्यता दिली, याचं स्वागत केलं पाहिजे. तुर्कस्तान मधले जे प्रेसिडेंट एर्दोआन यांचं भाषण झालं युनोच्या जनरल असेंब्लीमध्ये आणि त्यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे की आमचा जो परिसर आहे ईस्टर्न मेडिटेरियन, ह्या परिसरामध्ये तुम्ही कुठलाही प्रोजेक्ट जर का राबवत असाल आणि त्यातून जर का तुम्ही तुर्कीला वगळणार असाल तर तो प्रोजेक्ट यशस्वी होणार नाही. ही एक धमकी आहे एर्दोवानची आणि त्याचं लक्ष जे आहे ते आयमेक आहे, इंडिया, मिडल ईस्ट आणि युरोप ह्यांना जोडणारे जो एक आपण कॉरिडॉर बनवतो आहोत आयमेक कॉरिडॉर, त्याच्यामध्ये तुर्कीला बायपास केलं गेलेलं आहे आणि समुद्र मार्गे सायप्रस ला धरून इटली पर्यंत हा मार्ग काढायचं ठरवलं आहे आणि एर्दोवान त्यालाच धमक्या देत आहेत की अशा प्रकारे मी काही होऊ देणार नाही. त्यांचा प्रश्न आहे ते करतील. हा एक बातम्यांचा आजचा गोषवारा आहे. मला खात्री आहे की तुम्हाला हा उपक्रम आवडेल आणि जर का आवडला असेल तर जरूर कळवा. म्हणजे आवडला असेल तर मी कंटिन्यू करेन, अन्यथा मग तो वेगळा काढावा लागेल. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी थोडी कमी करता येईल, कदाचित आठवड्यातून एकदा वगैरे असं करता येईल. धन्यवाद. तुमचं सहकार्य असंच राहील. नमस्कार.